मुंबईत सलग चौथ्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच आहे। अनेक इमारती आणि विकास कामांना फटका बसतोय। मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येतोय, तर विहिरी बोरवेल ताब्यात घेण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता मुंबईत सलग चौथ्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरू आहे। त्यामुळे आता अनेक इमारती आणि विकास कामांना फटका बसताना दिसतोय। मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय, तर या कायद्याअंतर्गत विहिरी आणि बोरवेल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याच्याच विरोधात आता टँकर चालक आक्रमक भूमिका घेताना दिसतात। टँकर चालकांच्या संपावर तोडगा कधी असा सवाल सुद्धा उपस्थित होताना दिसतोय। तर मुंबईत आता पाणीबाणी पाहायला मिळतेय। मुंबईत सलग चौथ्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरू आहे। मात्र याच टँकर चालकांच्या संपामुळे नागरिकांना फटका बसताना दिसतोय। अनेक इमारती आणि विकास कामांना फटका बसलेला आहे। तर मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय आणि या कायद्याअंतर्गत विहिरी बोरवेल ताब्यात घेण्याच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत आणि याच कायद्या विरोधात आता टँकर चालक आक्रमक भूमिका घेताना दिसतात। संप त्यांनी पुकारलेला आहे। आज संपाचा चौथा दिवस आहे। या संपावर तोडगा कधी काढण्यात येणार हा सवाल उपस्थित होताना दिसतोय। त्याचबरोबर त्या विरोधात आता ठाकरे गट सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल आपल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा चैत्यभूमीवर बोलताना या संदर्भात भाष्य केलेलं आहे। पाणी प्रश्नाबाबत उन्हाळा याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि हे चिंतेचा विषय आहे। कारण आणि सरकारने तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला पाण्याची नियोजनाची मीटिंग होते। तर त्या नियोजनाच्या मीटिंगचं काय झालं, कधी घेतली, याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे। कारण का नक्की कोण बघतंय, नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक ह्याचा पाठपुरावा करत असतात। आज कोण पाठपुरावा करतंय? जवळपास 3 वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे? दरम्यान टँकर चालकांच्या संपावर तोडगा कधी निघणार हा सवाल उपस्थित होताना दिसतोय। आता विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक भूमिका घेताना दिसतोय। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे, प्रतिक्रिया ऐकलेली आहे। पाणी प्रश्नाबाबत सरकारनं गांभीर्याने भूमिका घ्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय टँकर चालकांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या संपाचा फटका आता नागरिकांना बसतोय, विकासकांना बसतोय। अनेक इमारती आणि विकास कामांना फटका बसलेला पाहायला मिळतोय। मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय आणि या कायद्याअंतर्गत विहिरी बोरवेल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मात्र या कायद्याविरोधातच आता टँकर चालकांनी आधीही आक्रमक भूमिका घेतली होती, इशारा दिला होता संपाचा आणि त्याप्रमाणे त्यांनी संप पुकारलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन कीर्तन। चेतन, मुंबईत सलग चौथ्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच आहे। अनेक इमारती आणि विकास कामांना फटका बसताना दिसतोय। या संदर्भात अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, पाहायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेने खरं तर टँकरचे जे विहीर मालक जे आहेत त्यांना नोटीस बजावला होता आणि त्यानंतर खरं तर हे सर्व टँकर चालक मालक जे आहेत यांनी हा संप जो आहे तो पुकारला होता। खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे टँकरद्वारे मोठ्या इमारती असतील, 5 स्टार हॉटेल असतील, साधे हॉटेल असतील किंवा आता सध्या मुंबईमध्ये जे विकास कामं सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम असेल, मुंबई मेट्रोचं काम असेल, बुलेट ट्रेनचं काम असेल, याच्यावर याचा मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आज सलग चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस असला तरी हा संप जो आहे तो अद्याप मागे घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आता राजकारण देखील या संदर्भात पेटताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आदित्य ठाकरे असतील, काही वेळापूर्वी या ठिकाणी देखील आल्या होत्या आणि त्यांनी देखील या संपूर्ण या संपावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे या विरोधात आंदोलन देखील करण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते। ठीक 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 धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। टँकर चालकांच्या संपावर अद्याप तोडगा नाही। आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। प्रत्येक विभागात मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात। 48 तासांची डेडलाईन संपत आली असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे
आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये, मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का आणि या समस्येचा तोडगा काढला का.